तुमच्या शेतातून रानडुक्कर कायमचे पळवा 0 रुपयात. 2 असे उपाय ज्याला खर्च 0 रुपये, पण एकदा का उपाय केला की तुमच्या शेतात कुठलाही जंगली प्राणी येणार नाही. तुमच्या शेतात जर रानडुक्कर येत असेल, मोकाट कुत्री येत असतील, जनावरे, माकडे, हरणे किंवा बिबट्या येत असेल तर त्यांना कायमचं दूर पळवण्यासाठी 2 असे प्रभावी उपाय सांगणार की ज्याला खर्च 0 रुपये आहेत. हे प्रभावी उपाय इतके जबरदस्त आहेत की हे जर तुम्ही एकदा केले तर तुमच्या शेतात कायमस्वरूपी वन्य प्राणी यायचं बंद होणार. यातील पहिला उपाय जो आदिवासी लोकांचा आहे, जो एका आदिवासी व्यक्तीनं सांगितला आहे, ज्यामध्ये घरातल्या 3 वस्तू एकत्र करून 8 दिवस एका भांड्यात ठेवायच्या आणि त्याचा असा वास तयार होतो की त्या वासामुळे तुमच्या शेतात किंवा 2 किलोमीटरच्या अंतरात कुठलाही वन्य प्राणी तुम्हाला फिरकलेला दिसणार नाही. याची गॅरंटी त्या आदिवासी व्यक्तीनं दिली. पण दुसरा उपाय इतका जबरदस्त आहे की ज्यासाठी घरातली कुठली वस्तू लागत नाही, ज्याला खर्च 0 रुपये आहे. कदाचित पहिल्या उपायाला 5 रुपये 10 रुपये खर्च येऊ शकतो, पण दुसरा उपाय 100% निशुल्क आहे. पण हा जर उपाय तुम्ही एकदा जर केला तर तुमच्या शेतातले सोडा, तुमच्या गावातही कुठला वन्य प्राणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सगळे वन्य प्राणी पळून जातील. तुमचं शेत कधीच तुमच्या शेताचं नुकसान होणार नाही. आज शेतकऱ्यांचं वन्य प्राण्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. रानडुकरांमुळे शेतातलं उभं पीक खराब होतंय. हे जे वन्य प्राणी असतात हे ते पीक खाण्यापेक्षा त्याची नासाडी जास्त करतात. जेव्हा या डुकरांचा मोठा कळप किंवा मोकाट जनावरांची मोठी टोळी किंवा कुत्र्यांचा मोठा झुंड तुमच्या शेतात शिरतो तर त्यांच्या प्रचंड संख्येमुळे आणि त्यांच्या वेगवान दिशाहीन हालचालीमुळे तुमचं शेत अक्षरशः भुईसपाट होतं. रात्रीतून जेव्हा शेत गायब होतं तेव्हा अक्षरशः शेतकरी जेव्हा सकाळी येऊन पाहतो त्याचं पिकातलं जे शेत जे आहे ते अक्षरशः जमिनीवर पडलेलं असतं आणि ते पीक पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं. हातावर तळाच्या फोड्यासारखं त्याने जपलेलं जे पीक असतं, हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. काय करावं समजत नाही. आणि मग याला उपाय म्हणून काही शेतकरी शेताभोवती साड्या बांधतात, तर काही शेतकरी तारेंचं कंपाऊंड करतात, तर काही शेतकरी इतकं पक्कं कंपाऊंड करतात की ज्याला लाखो रुपयाचा खर्च करून टाकतात, तर काही शेतकरी कॅमेरे बसवतात, तर काही लोक अतिशय भयानक म्हणजे इलेक्ट्रिक शॉक मशीन बसवतात. म्हणजे त्या तार कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रिसिटी किंवा वीज सोडून देतात. आणि या विजेमुळे जनावरांना तर धोका असतोच, पण बऱ्याच वेळा माणसांना, लहान मुलांना शॉक लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तर काही लोक आवाज करणाऱ्या तोफा बनवतात, मशिनरीज लावतात. हे उपाय तुम्ही पाहिले असतील. पण हे जे रानडुक्कर आहेत किंवा इतर वन्य प्राणी असतात ते अतिशय हुशार असतात. ते त्यांच्या आसपासच्या वातावरणात काय बदल झाले आहेत, काय नवीन टेक्नॉलॉजी वापरली, काय बदल केला, ते त्यांच्या लगेच लक्षात येतं आणि ते त्या बदलांशी जुळून घेतात. त्यामुळे तुम्ही काही जरी उपाय केला, तुम्ही कंपाऊंड केलं, लाखोंचा खर्च केला, तरी रानडुक्कर किंवा इतर जनावरं तुमच्या शेतात येणं बंद होत नाही आणि शेतकऱ्यांचा लाखोंचा खर्च अक्षरशः वाया जात असतो. मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमधून असे 2 प्रभावी उपाय सांगतो की जे केल्यानंतर तुम्हाला आनंदाचा धक्का बसणार. कारण की यातला पहिला उपाय ज्याला खर्च 20 रुपये, पण तो आदिवासी व्यक्तीनं सांगितला आहे. एक व्यक्ती ज्याचं शेत जे आहे ते जंगलामध्येच आहे, पण तरी कुठलाही प्राणी त्याच्या शेतात फिरकत नाही. हा आदिवासी उपाय इतका जबरदस्त आहे की अगदी जंगलात जरी तुम्ही शेती केली तरी जंगलातले प्राणी, वाघ, बिबट्या, रानडुक्कर कधीच त्या ठिकाणी तुमच्या शेतात येणार नाही. एका शेतकऱ्याच्या शेतात नेहमी रानडुक्कर येऊन बसायचे, पण त्यांनी एक असा उपाय शोधला ज्याला खर्च 20 रुपये लागला. थोडीशी मेहनत लागली, 8 दिवसाची मेहनत आहे, पण या 8 दिवसात 3 वस्तू एकत्र करून एका भांड्यात ठेवल्या तर तुमचं 100% सगळे प्राणी पळून जातात. कदाचित ते तुम्हाला अवघड वाटेल पहिला उपाय, पण दुसरा उपाय असा आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता जरी करायचं ठरवलं ते तुम्ही आत्ताच्या आत्ता करू शकता, ज्यामुळे तुमच्या शेतातल्या सगळ्या जनावरांचा येण्याचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी दूर होईल. पहा, एक असे उपाय आहेत की ज्यामुळे त्यांनी जे शोधले त्या शेतकऱ्यांचं संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे. कारण की उपाय कोणाला माहिती नव्हते. हे उपाय पाहिल्यानंतर शास्त्रज्ञ देखील हैराण झाले. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण अतिशय गुपित आणि सगळ्यात प्रभावी माहिती तुम्हाला देत आहोत. व्हिडिओमध्ये आपण असे 2 उपाय पाहतो की ज्यामुळे शेतातले रानडुक्कर किंवा कुठले वन्य प्राणी तुमच्या शेतात येऊ द्यायचे नसतील तर काय करायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा, यातला पहिला उपाय आपण जाणून घेतोय. कदाचित पहिल्या उपायाने जर तुम्हाला रिझल्ट आला नाही तर दुसऱ्या उपायाने 100% तुम्हाला रिझल्ट येणार आहे. त्यामुळे दोन्ही उपायांची माहिती अगदी शांतपणे घ्या, कारण की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यभरातले सगळे प्रॉब्लेम संपवणार आहे. तुमच्या शेताची नासाडी कायमस्वरूपी संपवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. पहा,
तुमच्या शेतीचं जंगली जनावरांपासून रक्षण करा फक्त 0 रुपयात. आज व्हिडिओमध्ये आपण 2 प्रभावी उपाय पाहतोय की ज्यामुळे तुमच्या शेतात येणारे रानडुक्कर गायब होऊन जातील. तुमच्या शेतात हरिण येत असेल तर ते कधीच येणार नाही. तुमच्या शेतात मोकाट कुत्री येऊन बसत असतील तर ते कायमस्वरूपी गायब होतील. मोकाट जनावरे गावात सोडून दिले असतील ते जर येत असतील, कुठलेही प्राणी सोडा, पक्षी सोडा, तेही येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला उपाय जो जाणून घेतोय तो इतका प्रभावी आहे की मोठे जंगली जनावर गायब होतीलच, पण तुमच्या पिकावर असणाऱ्या किडी, वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हायरस असतील, तुमच्या पिकाला कीड लागली असतील, आळ्या असतील, माशा असतील, मच्छर असतील, तर सगळे व्हायरस देखील तुमचे कमी झालेले तुम्हाला दिसणार आहे. सगळ्यात आधी पहिला उपाय जाणून घेतोय. एक आदिवासी शेतकऱ्याने तो शोधलाय. या शेतकऱ्याने नेमकं कशा पद्धतीने प्रक्रिया करायला सांगितली, कोणत्या 3 वस्तू कशा पद्धतीने एकत्र करायच्या, ते सगळं आपण जाणून घेतोय. आता दुसरा उपाय हा प्रभावी आहे. कदाचित पहिल्या उपायाला थोडासा खर्च लागतो, 8 दिवस थांबावं लागतं, पण दुसऱ्या उपायात 1 मिनिटही थांबायची गरज नाही. पहिला उपाय पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे. आता पहिल्या उपायाने सुरुवात करतोय, जो उपाय 80% शेतकऱ्यांना लागू होणार. आपल्या घरातल्या 3 वस्तू लागणार. घरातल्या 3 वस्तू, ज्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे ताक. आता प्रत्येकाच्या घरात ताक उपलब्ध असतं. बरेचसे शेतकऱ्यांकडे गाय म्हैस असू शकतात, त्यांचं ताक तुम्ही उपलब्ध करू शकता मार्केटमध्ये, किंवा मार्केटमधून तुम्ही 4 लिटर ताक आणायचं. ही पहिली वस्तू. दुसरी वस्तू 500 ग्रॅम लसूण. 500 ग्रॅम लसूण म्हणजे अर्धा किलो लसूण तुम्हाला लागणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जवळपास अर्धा ते 1 किलो छोटी बारीक चाळलेली वाळू याच्यामध्ये तुम्हाला लागणार. आता या 3ही वस्तू झाल्या. या एकत्र कशा पद्धतीने करायचा ज्यामुळे तुमचा उपाय तयार होतो. सगळ्यात आधी काय करायचं, 4 लिटर ताक घ्यायचं. त्याच्यामध्ये 500 ग्रॅम लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या अगदी ठेचून घ्यायच्या. म्हणजे सगळ्यात आधी त्यांचे जे वरचे कवर्स आहेत ते काढून घ्यायचे आणि त्या ठेचून घेऊन याची पेस्ट जी आहे तर ती 4 लिटर ताकात टाकायची. ती टाकल्यानंतर जे वाळूचे बारीक कण जे आपण 1 किलो आणलेले आहेत तर ते अर्धा किलो 1 किलो त्याच्यात टाकून द्यायचे. हे सगळं एखाद्या डब्यामध्ये तुम्ही झाकण लावून ठेवायचं आहे. हे मिश्रण 8 दिवस जिथे चांगल्या ठिकाणी ऊन येतं अशा ठिकाणी झाकून ठेवायचं. आता या मिश्रणामध्ये अशी रिॲक्शन होते, अशी हे होते की ज्यामुळे याचा असा वास तयार होतो की हा वास कुठल्याच वन्य प्राण्याला आवडत नाही. याच्यामध्ये बरेचसे शेतकरी मिरची टाकतात, पण मिरची असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. पण 8 दिवसानंतर हे जे मिश्रण आहे, एक छोटासा झाडू घ्या. त्या झाडूच्या मदतीनं तुम्ही शेताच्या बाउंड्रीवर थोड्या थोड्या प्रमाणात हे सगळं शिंपडून द्या. याचा एक असा उग्र वास तुमच्या त्या शेताभोवती संरक्षण कवच तयार करतो की ज्यामुळे कुठलं रानडुक्कर, कुत्री किंवा बिबट्या देखील येत नाही. आता हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय थोडासा जालीम आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8 दिवस थांबायची गरज नाही. तुम्हाला काय करायचं, तुमच्या गावात जिथे केश कर्तनालय आहे, म्हणजे जिथे केस कापण्याचं दुकान आहे, तिथे तुम्ही जा. त्याच्याकडे जाऊन तुम्ही माणसांची जी कापलेली केस असतात तर ती घेऊन या. तर हे जे केस आहे तर ही केस तुम्ही तुमच्या शेताच्या बाउंड्रीत टाका. हे केसाने काय होतं, रानडुक्कर नेहमी जमिनीलगत त्याचं नाक ठेवून चालतं आणि ज्यावेळेस हे डुक्कर तुमच्या शेताच्या बाउंड्रीपाशी वास घेत येईल त्यावेळेस त्याच्या नाकात ही केस जातात. त्याने 2 गोष्टी होतात. एक तर नाकात केस गेल्यामुळे जळजळ होते आणि दुसरी गोष्ट तिथे मनुष्याचा वास येतो आणि त्यामुळे ते रानडुक्कर पळून जातं. एक रानडुक्कर पळालं की त्याच्या मागे दुसरे डुक्कर पळतात आणि हा प्रभावी एका शेतकऱ्याने एका ठिकाणी केला आणि त्यामुळे या दोन्ही उपायाच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता. आता जर मोकाट कुत्री येत असतील तर काही लोक ज्या प्लॅस्टिकच्या आपल्या पाण्याच्या बॉटल्स असतात तर त्या बॉटलमध्ये कुठला तरी लाल रंग मिक्स करून ते लाल कलरचं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी त्या बाटल्या बांधून देतात. हा उपाय बऱ्याच ठिकाणी पाहिलेला गेलेला आहे. आता या उपायाने खरंच रिझल्ट येतो की माहीत नाही, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्ही याआधी काही उपाय केले होते का, कमेंटमध्ये कळवा. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आला का तेही कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.